नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या टेस्ट सिरीजची पुढची टेस्ट नंबर 6 एक्सप्लेन करतो आहे. बघा काय दिले रे. पुणे ते लोणावळा या शहराला जोडणारा लोकल ट्रेनसाठी डबल ट्रॅक आहे. दोन्ही शहरादरम्यान एकूण 15 स्टेशन आहेत. किती स्टेशन दिलेत? 15 स्टेशन दिलेले आहेत. प्रत्येक स्टेशनवरून सर्व ठिकाणी जाण्यासाठी तिकिटे काढता येतात असं म्हणलं आहे. तर पुणे शहर व लोणावळा शहराला जोडणाऱ्या रेल्वे लाईन्सवर सर्व स्टेशनवर मिळून एकूण किती प्रकारची तिकिटे काढता येतील असं दिलेलं आहे. कसं सोडवायचं मग हा? आता बघा, प्रत्येक स्टेशनवरून किती ठिकाणी जाता येतं? प्रत्येक स्टेशनवरून इतर 14 ठिकाणी जाता येतं. प्रत्येक स्टेशनवरून इतर किती ठिकाणी जाता येतं? 14 ठिकाणी आपल्याला जाता येऊ शकतं. आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे? आणि त्यासाठी वेगवेगळी तिकिटे लागतील. त्यासाठी काय लागतील? वेगवेगळी तिकिटे लागतील. मग किती ठिकाणं? 15 ठिकाणावरून 14 ठिकाणी जाता येतं. मग 15 गुणिले जर 14 आपण जर केलं तर किती येते बघा. 14 पंचे 70ला 0, 14 पंचे 70ला 0, हातच्याले 7, 14 आणि 7 किती होत आहे? 21. 14 आणि 7 21, 210 तिकिटे. किती तिकीट लागतील? 210 तिकिटे लागतील आपल्याला. हे असं पण करता येऊ शकतं. किंवा दुसरी पद्धत n × n-1 डिवायडेड बाय 2. आता n किती रे? 15 आहे. 15 - 1 डिवायडेड बाय 2 म्हणून 15 गुणुले 14 डिवायडेड बाय 2 किती येईल रे? 2 × 14, 15 × 7 5 105. ही जाण्याची तिकिटे झाली. ही कुठली झाली? जाण्याची तिकिटे, जाण्याची. आणि मग जाण्याची वेगळी आणि येण्याची वेगळी. मग ही 105 परत काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. 105 येण्याची, 105 + 105 ह्यांची जर बेरीज झाली तर किती येते? ही बेरीज 210. मग ऑप्शन आपला नंबर कुठे आहे? 210, पर्याय नंबर 4. क्वेश्चन नंबर 82 परत आपण बघूया. बघा, इरेजरचा प्रॉब्लेम झाला होता. क्वेश्चन नंबर 82. जंगली महाराज रोडवर चार जणांचा मित्रमैत्रिणी समूह आहे उभा होता. ईशापेक्षा प्रमोद हा 2 सेंटीमीटरने उंच आहे. अंकिता ही विराटपेक्षा 6 सेंटीमीटर उंच आहे. प्रमोद हा विराटपेक्षा 2 सेंटीमीटरने कमी उंच आहे. त्या सर्वांची सरासरी उंची ही 154 सेंटीमीटर आहे. तर सर्वात उंच व्यक्ती कोण आहे ते असं विचारलेलं आहे. किती आहे उंची त्याची विचारली. किती उंची आहे असं विचारलेलं आहे. बघा काय दिलंय. जंगली महाराज रोड 4 जण. किती जण दिलेत रे? 4 जण. मग बघूया आपण. ईशापेक्षा प्रमोद हा 2 सेंटीमीटरने आहे उंच. पहिलं बघू. प्रमोद हा ईशापेक्षा 2 सेंटीमीटरने उंच आहे. किती? 2 सेंटीमीटरने उंच आहे. कोण? प्रमोद. त्याच्यानंतर पुढचं 2 नंबरला काय दिलंय? अंकिता ही विराटपेक्षा 6 सेंटीमीटरने उंच आहे. कितीने उंच आहे? 6 सेंटीमीटरने उंच आहे. तिसरं काय दिलंय? प्रमोद हा विराटपेक्षा 2 सेंटीमीटरने प्रमोद दिलाय. प्रमोद हा विराटपेक्षा 2 सेंटीमीटरने कमी उंच आहे. 2 सेंटीमीटरने कमी उंच आहे. विराटपेक्षा किती सेंटीमीटरने? 2 सेंटीमीटर कमी उंच आहे. हे 3 दिले. चौथा व्यक्ती दिलाय का? चौथा व्यक्ती दिलेला नाही. मग आपण चौथा ईशा काढूया. आपण ईशा ही प्रमोदपेक्षा कितीने होईल रे? प्रमोदपेक्षा हे समीकरण काढतोय मी. -2 सेंटीमीटर. मग ईशा इज इक्वल टू प्रमोद किती दिलाय रे? प्रमोद म्हणजेच विराट दिलाय. विराट -2 सेंटीमीटर म्हणजेच ईशा किती येईल रे आपली? ईशा बरोबर विराट -4 सेंटीमीटर. मग आता आपण काय करू? ह्या ईशाला आपण ह्यातल्या एका जणाला एक्स मानू. समजा विराटला मी काय करतोय एक्स, विराट इज इक्वल टू एक्स केलं मी. विराट काय केला? एक्स केला.
मग सरासरी किती दिली रे ह्यांची? सरासरी 154 दिली. मग बघू आपण आता. एक्स अधिक एक्स कोण? विराट. त्याच्यानंतर अंकिता घेऊ. अंकिता किती दिली रे? एक्स अधिक 6 अधिक हा झाला विराट, ही झाली अंकिता. अंकिता त्याच्यानंतर प्रमोद. प्रमोद किती दिलाय रे? एक्स मायनस 2 अधिक ईशा किती दिली रे? ईशा विराट मायनस 4 सेंटीमीटर म्हणजे काय? एक्स मायनस 4. ही झाला, ही अंकिता आहे, हा विराट आहे, ही कोण आहे? हा प्रमोद आहे आणि ही ईशा आहे. ही कोण आहे? ईशा आहे. ईशा. तर किती व्यक्ती झाले? 4. 1 2 3 आणि 4 व्यक्ती झाले. बरोबर का? 4 डिवायडेड बाय 4. आणि ह्यांचं किती दिलं आहे? सरासरी किती दिली आहे? 154. सरासरी किती दिली? 154 दिली सरासरी. किती दिली? 154. हे समीकरण आपल्याला येऊन गेलं. मग बघा बरं काय होईल? 1 एक्स 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 किती होईल रे? 4x अधिक काय होईल रे? 6 आहे आणि हे 4 आणि 2 6 अधिक वजा ते निघून जाईल, राहणार नाही. बरोबर का? बरोबर काय होईल? 154 गुणुले 4. 154 गुणुले 4. ह्या 4ला 4 कॅन्सल होईल. 4ला 4 कॅन्सल. एक्स बरोबर किती आलं? एक्स बरोबर 154 आलं. एक्स बरोबर 154 आलं. तर सर्वात उंच व्यक्ती कोणती असे विचारले? सर्वात उंच कोण दिसते इथं? अंकिता. एक्स अधिक 6 म्हणजे 154 अधिक 6 बरोबर किती येत आहे? 160. कोण आहे ही? अंकिता. अंकिता. पर्याय नंबर किती येतोय बघा? पर्याय नंबर 4 160. पर्याय नंबर 4 160. जे दिलं होतं 4 जण ते लिहून घेतले. त्याप्रमाणे त्यांची उंची काढली. सरासरी बघितली किती दिली होती? 154. इक्वेशन मांडलं, त्याला 4ने डिवाइडेड केलं, 4 लोक होते म्हणून, आणि उत्तर काढलं. किती आलं? 160. कुणाची उंची आली? अंकिताची. नेक्स्ट, एक शिवनेरी बस ए शहराकडून बी शहराकडे ताशी 80 किलोमीटर इतक्या वेगाने जाते. किती वेगाने जाते? 80 किलोमीटर इतक्या वेगाने जाते. कोणत्या शहराकडून जे दिले ते लिहितोय बघा. ए शहराकडून बी शहराकडे. ए शहराकडून बी शहराकडे किती जातं नाही बघा. एक शिवनेरी बस ए शहराकडून बी शहराकडे 80 किलोमीटर पर आवर 80 किलोमीटर पर आवर या वेगाने जाते. एक शिवनेरी बस ए शहराकडून बी शहराकडे 80 किलोमीटर इतक्या वेगाने जाते. किती वाजता? 7:20 सकाळी 7:20. कधी? सकाळी 7:20 जाते बाबा ती. बरोबर का? निघाली व काही अंतर धावल्यानंतर सकाळी 8:50 रस्त्यावरील एका उपहारामध्ये थांबली. काही अंतर गेलं आणि किती वाजले होते त्यावेळेस? 8:50. 8:50 ती थांबली तिथं. 8:50 एका उपहारामध्ये चहापानासाठी थांबते. मग किती वेळ होईल रे? 8:50 वजा 7:20 किती वेळ झाला? किती अंतर गेली ती काढू आपण आता. मग किती 30 म्हणजे दीड तास. मग काय करेल मी? 1.5 गुणुले 80 किती येईल रे? 15×8 = 20 120 म्हणजे असं येईल. एवढं अंतर ती गेली. ही बस आपली किती अंतर गेली? 120 अंतर गेली. किती तासामध्ये? दीड तासामध्ये 100 अंतर गेलेली आहे. आणि आता तिथे थांबली ती. नंतर तर सकाळी 8:10 तिथं थांबली ती, उपहारावर थांबते. ज्यावेळी शिवनेरी बस चहापानासाठी थांबते त्याचवेळी बी शहराकडून दुसरी बस म्हणजे बरोबर 8:50 दुसरी बस शिवशाही बस 60 किलोमीटर पर आवर. किती किलोमीटर आवर? 60 किलोमीटर पर आवर शहराकडे प्रवास करते. कुठं? 60 किलोमीटर एक समान गतीने ए शहराकडे निघाली. बस शिवनेरी अर्धा तासाने चहापानानंतर बी शहराकडे पुन्हा धावायला सुरुवात करते.
किती तास थांबली ती? अर्धा तास. म्हणजे किती? 0.5. अर्धा तास थांबली ना ती. मग त्या अर्धा तासामध्ये ही कुठं गेली? अर्धा तासामध्ये 60 किलोमीटरनी गेली. किती गेली मग हे बघू आपण. 6 पंचे 30 म्हणजे 30 किलोमीटर ही गेली. किती किलोमीटर गेली? 30 किलोमीटर गेली. ठीक आहे, 30 किलोमीटर गेली. आता काय म्हणते? शहराकडे पुन्हा प्रवास सुरू केला. बी व ए हे अंतर किती दिले? बी व ए हे अंतर 430 दिले. हे टोटल जे अंतर आहे बी आणि एचं, हे टोटल अंतर किती दिले रे? 430 दिले. किती दिले? 430 दिले हे टोटल अंतर. मग आता आपलं अंतर किती कव्हर झालं बघा. हे 30 किलोमीटर आणि हे 120 किलोमीटर. 120 अधिक 30 किती झालं? 0, 3 आणि 2 5 आणि 1 150. जर 450 मधून जर आपण ह्या 430 मधून 150 जर वजा केलं तर किती येतं बघा? 0, 8 आणि 5 13 8 आणि इथं किती येईल रे? 3 280. 280 उरलेलं आहे. उरलं एवढं कव्हर झालं. उरलं. आता दोघींचं स्पीड किती या? पहिलीचं आहे 80 आणि दुसरीचं आहे 60. म्हणून काय करणार मी? वेळ बरोबर काय करेल? अंतर डिवायडेड बाय वेग. मग वेळ काय माहीत नाही. अंतर किती आहे? 280 अंतर आहे. आणि वेग किती रे? वेग किती? इथं 80 आहे आणि इथं किती आहे? 60 आहे. 80 आणि 60 किती होतं? 8 आणि 6 14 ना. 8 आणि 6 किती होतं? 14. 140. 0ला 0 गेलं. 14 की 14. 14 दुने 28. म्हणजे 2 तास लागतील. किती तास लागतील? 2 तास. किती तास लागतील? 2 तास. पण कधी? 9 वाजून. आता बघा किती हे किती या? 8:50 आणि त्याच्यानंतर 8:50 अधिक 20 म्हणजेच किती होईल? 0 5 आणि 2 6 7 म्हणजे 8:70. म्हणजे किती होईल? 8:70 म्हणजेच 9 वाजून 20 मिनिटांनी. किती मिनिटांनी? 9 वाजून 20. 9 वाजून 20 अधिक 2 तास. 9 वाजून 20 अधिक 2 तास म्हणजे किती होईल? 11 तास 20 मिनिटं. 11 तास 20 वाजता. 11 तास 20 वाजता. कधी पण? सकाळी. हे उत्तर आलं आपलं. 11:20 वाजता AM. किती आलं? 11:20. कळलं कसं केलं ते? 80 किलोमीटर जेवढे गेले तेवढं अंतर काढलं. परत ही अर्धा तास गेली. 30 किलोमीटर आलं. अंतर दिलं होतं टोटल 430. 430 मधून अंतर कमी करून टाकलं. 280 अंतर आलं. ह्याच्या दोघांची स्पीडची बेरीज केली. स्पीडची बेरीज झाली 140. त्या अंतराला भागितलं. वेळ मिळाला 2 आवर्स. 2 आवर्समध्ये कधी 2 आवर्स? तर किती वाजल्यापासून? 9 वाजून 20 मिनिटानंतर. मग 9 मध्ये जर 2 मिसळलं तर 11 येतं. 11:20 वाजता. पण कधी? सकाळी विचारले. पण 11:20 AM. ओके. क्वेश्चन नंबर 84 बघा. परत एकदा एक्सप्लेन करतो. धर्मा एका माणसाकडे मडकी बनवण्याचे काम करतो. तो रोज 100 मडकी बनवतो. जर त्याने 1 मडके विकले तर त्याला 7 रुपये मिळतात. परंतु त्याच्याकडून 1 मडकं फुटलं तर 3 रुपये कापले जातात. जर एका दिवशी त्याला एकूण 540 रुपये मिळाले तर तो त्या दिवशी धर्माकडून किती मडकी फुटली असं विचारले. किती मडकी फुटली असं विचारतो. मग मी काय करतो? समजा चांगली राहिलेली मडकी किती मडकी बनवली जातात? 100 मडकी बनवली जातात. किती मडकी बनवली जातात? 100. मी 100 मडकी बनवली जातात असं लिहिलं. जर मडकं चांगलं राहिलं तर त्याला मी x मानलं आणि फुटलं तर त्याला y मानलं आणि x अधिक y 100 करून घेतलं. हे पहिलं इक्वेशन आलं आपलं. त्याच्यानंतर चांगलं मडकं विकल्यावर त्याला 7 रुपये मिळतात. चांगलं मडकं जर विकलं तर त्याला 7 रुपये मिळतात. परंतु फुटलं तर 3 वजा होतात आणि त्याला पैसे मिळतात एकूण 540. मग त्याला मिळालेली रक्कम किती? 540. मग 7x - 3y बरोबर 540 हे दुसरं समीकरण आलं. मग पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरणचं मी ॲड करून घेतलं. त्याला 3 ने गुणलं. हे 3 इथं होतं म्हणून. आणि जर मग ते ॲड केलं तर 10x बरोबर 840 आलं माझं. मग एक्सची किंमत मी काढली तर मला 84 मिळाली. मग चांगली राहिलेली मडकी 84 आणि फुटलेली मडकी 100 वजा 84 ती मिळाली 16. क्लिअर? पुढे जाऊया.
क्वेश्चन नंबर 85, अनुक्रमे ए व बी या जागासाठी उचित शब्द वा शब्दसमूह जोडी निवडा. जुनक चाचणी घेतली आहे बरं का. यात काय मोठी विशेषता आले अशी विचारणा झाल्यास उत्तरादाखल सांगता येईल की प्रथम म्हणजे डॅश डॅश होण्याच्या शक्यतेची धोक्याची सूचना कळली आणि रक्तात साखरेची पातळी म्हणजे काय रे, मधुमेह. रक्तात साखरेची पातळी म्हणजे मधुमेह, साखरेची पातळी वाढत असतानाची वेळ ही समजली. थोडक्यात सध्या उपलब्ध असलेल्या रक्ताची चाचण्याआधी मधुमेहाची कल्पना आली. जितकी लवकर म्हणजे ही काय असणार रे, व्याधी असणार, व्याधी. जितक्या लवकर डॅश डॅश जितकी लवकर कळेल तितकी त्यावर केलेली औषध योजना ही प्रभावी ठरेल. दुसरे म्हणजे औषध दीर्घकाळ लागणार नाही. मग ह्याचं उत्तर येतं मधुमेह व व्याधी. बघा क्वेश्चन नंबर 86, पंकज हा धनेशपेक्षा वयाने मोठा आहे. आपण हे मांडलं. रितिका ही पंकजपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे, हे पण मांडलं. धनेश हा रितिकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, हे पण मांडलं. मग मी रितिकाला एक्स मांडलं. मग काय केलं, पंकज रितिकापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, धनेश रितिकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. समीकरण मांडलं. समीकरण x अधिक x - 6 x अधिक x - 12 बरोबर किती दिले रे, 20 दिलंय. किती दिलंय, 20. किती बेरीज होईल बघा मग, x अधिक x किती होईल, 3x आणि -6 - 12 किती होईल, -18 बरोबर काय होईल, 20ला 3 ने जर गुणलं तर काय होईल, 3 1 3 3 2 6 60 बरोबर का. मग 3x बरोबर 60 अधिक 18 किती होईल, 78. मग x बरोबर 78 भागिले 3 किती होईल बघा. मग 3 1 3 3 2 6 आणि खाली राहिले 3 सख्ख 18 किती आलं, 26 आलं. किती आलं, 26. एकची किंमत आली 26. मग रितिका आली 26ची. मग रितिका किती आली, रितिका आली 26. मग आता त्याच्यानंतर 2 नंबर कोण, पंकज किती येईल रे, पंकज 26 - 6 बरोबर 20. आणि त्याच्यानंतर कोण आपला धनेश काय 26 - 12 बरोबर 14. काय विचारले आपल्याला, हे आपल्याला किमती येऊन गेल्या. काय विचारले आपल्याला, कोणताही निष्कर्ष काढण्यास दिलेली माहिती अपूर्ण आहे. नाही. सर्वात लहान वयाचा पंकज आहे का, सर्वात लहान वयाचा पंकज नाही, धनेश आहे. हे चुकीचं आहे. सत्यविधान निवडा. रितिका ही सर्वात जास्त वयाची आहे. 26 वर्षाची रितिका आहे, हे बरोबर आहे. रितिका ही सर्वात जास्त वयाची आहे, रितिका बरोबर आहे. धनेश हा पंकजपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे का रे, धनेश हा पंकजपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे का, 14 आणि 6 वर्षांनी लहान आहे, चुकीचं आहे. काय उत्तर आलं मग, रितिका ही सर्वात जास्त वयाची आहे. समजलं. नेक्स्ट, खालील प्रतिमाच्या चौकटी काळजीपूर्वक अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी सर्वात उचित पर्याय निवडा. काय दिलंय बघा, हा पहिली चौकट दिली. ह्या पहिल्या चौकटीतला ॲरो कसा होतोय, उलटा होतोय बघा. पहिल्या चौकटीतला ॲरो कसा होतोय, उलटा. बरोबर आहे का. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा कसा होतोय, गडद होतोय खाली जाऊन. कुठे जातोय, हा खाली जातोय आणि गडद होतोय. हा कुठे जातोय, इथं जातोय. आणि हा बाण कुठे जातोय, इथं जातोय. बरोबर का. बाण कुठे जातोय, इथं मध्ये जातोय, मध्ये असा. बरोबर. मग आपल्याला काय विचारलंय, हा बाण. आता हा बाणचं जर तोंड असं आहे आणि हा बाण जर इथं मध्ये जात असेल तर दुसऱ्या डायग्राममध्ये हा बाण असा यायला पाहिजे. कसा यायला पाहिजे, असा यायला पाहिजे. त्याच्यानंतर काय विचारले, हे मध्ये आहे, हे मधलं कसं होतंय, इकडे गेल्यानंतर उलटं होतंय. म्हणजे हे कसं व्हायला पाहिजे, हे इथं जायला पाहिजे आणि हे असं उलटं व्हायला पाहिजे. बरोबर का. हे असं तिकडं वरती जाऊन उलटं व्हायला पाहिजे, कारण की हे उलटं झालं म्हणून हे उलटं व्हायला पाहिजे. आणि वरचं जे काळं आहे ते खाली येऊन गडद व्हायला, हे व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, फिकट व्हायला पाहिजे. म्हणजे असं यायला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर 1 येते ह्याचं उत्तर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 88 बघतोय आपण. क्वेश्चन नंबर 88, a@b चा अर्थ ए ही. काय म्हणतंय, ही. ए ही. त्याच्यानंतर ए हॅश हे, ए हॅश
बी, हे काय म्हणते, ए हॅश नाही, डॉलर आहे. डॉलरचा अर्थ काय, हे आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय, हॅशटॅग. हॅशटॅगचा अर्थ ही आहे. हॅशटॅगचा अर्थ काय रे, ही आहे. त्याच्यानंतर ए पर्सेंटेज, हा पर्सेंटेजचा अर्थ काय रे, पर्सेंटेज हा मुलगा आहे. आणि ए ह्याचा अर्थ काय, ही आहे, ही बहीण आहे. तर हे कसं सोडवायचं, एकदम शॉर्ट ट्रिकने सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं ते. ॲट द रेटचा अर्थ काय आला, ही आला. डॉलरचा अर्थ काय आला, ह्या ॲट द रेटचा अर्थ काय आला, ही आला. डॉलरचा अर्थ काय आला, हे आला. ह्या हॅशटॅगचा अर्थ काय आला, ही आला. पर्सेंटेजचा अर्थ आला हा, आणि ह्याचा अर्थ काय आला, ही आला. तर काय विचारले, तर क्यू हा काय विचारले रे, तर क्यू हा पीचा भाऊ आहे हे दर्शवणारा पर्याय. मी लिहितो, क्यू हा पीचा भाऊ, क्यू हा पीचा भाऊ असणारा पर्याय. हा कुठं आलाय रे, हा कुठं आलाय, हा म्हणजे हा कुठं आहे मला सांगा फक्त. हा हित आहे बघा, हा कुठे आहे, हित आहे हा. मग पर्सेंटेज म्हणजे हा आहे, मग हित हा आहे, बरोबर का. पी हा पर्सेंटेज म्हणजे हा, बरोबर का. पी हा हित एक हा आहे, परत हित एक हा आहे बघा, हित एक हा आहे. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन असू शकतं, ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन असू शकतं. क्यू हा विचारले पण त्यांनी, पिन हा नाही, पण इथं क्यू हा, मग क्यू हा हितच येतं, त्याच्यामुळे उत्तर हे येतं. क्यू हा विचारले त्याच्यामुळे हितच उत्तर आहे, पर्याय नंबर 3. असंच करायचं आहे शॉर्टमध्ये एकदम. हा विचारले ना, हा कुठे, एवढ्याच ठिकाणी आहे मला, क्यू हा येतचा. क्यू विचारले तर क्यू हा पीचा, हेच येणार आहे क्यू हा. पर्सेंटेजच हा म्हणतंय, दुसरं काय नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काय, 3 नंबरचं उत्तर आहे. तुम्ही सोडून बघू शकता डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करून बघा ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 89. वाय हा अर्धवर्तुळाचा व्यास आहे. वाय हा अर्धवर्तुळाचा व्यास आहे, एकशा अर्धवर्तुळाच्या त्रिज्येच्या दुपटीच्या तिपटी एवढा. काय म्हणते, वाय हा अर्धवर्तुळाचा व्यास, वाय हा अर्ध वर्तुळाचा व्यास. वाय काय आहे रे, अर्धवर्तुळाचा व्यास आहे. तो काय आहे, एकशा अर्धवर्तुळाच्या त्रिज्येच्या दुपटीच्या, म्हणजे ही त्रिज्या, बरोबर का. ह्या त्रिज्येच्या, ही त्रिज्या कोणाची आहे, ह्या त्रिज्येच्या दुपटीच्या किती आहे रे, तिपटी एवढा आहे. कोणाच्या, हे एक्स वर्तुळ, हे एक्स वर्तुळ, हे वाय वर्तुळ, बरोबर का. मग ह्याचा व्यास किती आहे, म्हणजे ह्याची त्रिज्या ही दुप्पट आहे. त्रिज्या जर दुप्पट केली तर काय मिळतं आपल्याला, व्यास मिळतं. त्रिज्या जर दुप्पट केली तर काय मिळतं, व्यास मिळतं. मग ह्याचा व्यास हे किती होईल, मग अर्धवर्तुळ बरोबर किती येईल रे, 3. आणि इकडे काय येईल, ही त्रिज्या, म्हणजे ही व्यास मिळून गेला आपल्याला. तर ह्याचा व्यास काय मिळून गेला, व्यास. काय विचारलं तर पुढं, वरील उदाहरणांसमोर खाली कोणते निश्चित निष्कर्ष काढता येतील. वाय या अर्धवर्तुळ क्षेत्रफळ बघू आपण. काय येतं, पाय आर स्क्वेअर. ह्याचं पण क्षेत्रफळ बघू, पाय आर स्क्वेअर. मग ह्याचं क्षेत्रफळ किती येईल बघा, हे कुणाचं, वायचं. मग किती येईल ह्याचं, पाय आरचा स्क्वेअर किती रे, 3 त्रिक 9. ह्याचं किती येईल, हे एकच झालं, हे तिप्पट झालं. मग किती लिहायचं बघा, एकच पाय आर किती रे, ह्याची 1 त्रिज्या झाली, 1 म्हणजे 9 म्हणजे क्षेत्रफळ होतो 6 पट आहे का, नाही आहे, हे चुकीचं आहे, 6 पट नाही. वाय अर्धवर्तुळाची परिमिती एकशा अर्धवर्तुळाच्या परिमितीच्या तिप्पट येते. हां, परिमिती तिप्पट येईल बघा. हे जर तिप्पट असेल तर परिमिती तिप्पट येऊ शकते. परिमिती म्हणजे काय, पाय आर आपण काढतो, परिमिती म्हणजे काय, पाय आर. मग किती, आर किती, इथं 3 आहे आणि इथं किती, 1 आहे. हे 3 आणि हे 1, बरोबर का, हे 3 आणि 1. मग परिमिती
तिप्पट आहे का परिमिती तिप्पट येऊ शकते, कारण की इथं त्रिज्या व्यास 3 आला आहे म्हणून. मग हे तिप्पट येऊ शकतं म्हणजे 2 नंबरचं बरोबर. वरील 2 निष्कर्ष काढता येतील नाही, वरीलपैकी एकही योग्य नाही. एकच निष्कर्ष काढता येईल आपल्याला, एकच निष्कर्ष काढता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 90. 2 पत्त्याच्या पॅकमधून प्रत्येकी एक पत्ता काढला तर कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता फेस कार्ड येण्याची संभाव्यता किती? काय विचारले रे? एक मिनिट. बघा, 2 पत्त्याच्या पॅकमधून, परत एक्सप्लेन करतोय मी हा प्रश्न. 2 पत्त्याच्या पॅकमधून प्रत्येकी एक पत्ता काढला तर कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता येण्याची संभाव्यता किती? काय दिले ते बघायचं. कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता, एक चित्रयुक्त पत्ता, एक चित्रयुक्त पत्ता येण्याची संभाव्यता किती? येण्याची संभाव्यता असं विचारलंय. कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता येण्याची संभाव्यता किती? 2 पत्त्याच्या पैकी प्रत्येकी एक पत्ता काढला तर कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता येण्याची संभाव्यता किती? मग कसं असतंय बघा, ह्याचं 1 मायनस एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता, हे सूत्र असतं बघा. एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता, एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता. 1 मायनस एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता असं असतं. एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता. मग आता बघू आपण खाली, एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता, बरोबर. एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता बरोबर. आपण आता बघू किती पत्ते असतात एका कॅटमध्ये? 52 पत्ते असतात. किती पत्ते असतात एका कॅटमध्ये? किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. 52 पैकी कलर किती असतात? कलर किती असतात? 3. कलर किती असतात? 3. आणि 4 प्रकारचे असतात बघा ते. राणी, इस्पिक, राणी असते, इस्पिक असते, गुल्ल्या असते आणि राजा असते. बरोबर आहे का? राणी, इस्पिक, गुल्ल्या, राणी. मग किती येतील? 12. किती येतील हे? 12. बरोबर का? 4 त्रिक 12. जर मी हे 12 ह्याच्यातून मायनस केलं तर 2 हातून 2 गेले 0, 5 हातून 1 गेला 4, 40. म्हणजे 40 पत्ते कसे असतील? 40 पत्ते हे 40 पत्ते कसे असतील? नॉन फेस कार्ड असतील. कसे असतील हे? नॉन फेस म्हणजे चित्रयुक्त नसतील हे. बरोबर का? कसे नसतील हे? चित्रयुक्त नसतील. हे चित्रयुक्त नसतील. ह्या 52 पैकी 40 कसे नसतील? चित्रयुक्त नसतील. आलं 40? काय आलं एवढं? 40. मग भाग घालून बघू बघा आपण. 4 1 4 0, 4 1 4. बरोबर का? आणि इथे किती? 2 आहे ना. 4 त्रिक 12 म्हणजे 10/13 आलं. 10/13. बरोबर. तर काय विचारलं? 2 पत्त्याच्या पॅकमधून 2 किती पॅक आहेत? 2 पॅक. 2 पॅक. मग मी 2 पॅक मानून घेतो. 10/13 गुणुले 10/13. 10/13 गुणुले 10/13 मानलं 2 पॅक. बरोबर ना? मग काय होईल बघा. 10 10 100 आणि 13चा किती ते? 169. बरोबर. काय विचार? एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता, म्हणून मी हे 1 मधून मायनस करेल. इथं काय म्हणलंय? एकही न येण्याची संभाव्यता, मग मी 1 मधून मायनस करेल. मग 1 मधून जर मायनस केलं तर 169, 169 मधून जर 100 गेलं तर राहतं 69.
डिवायडेड बाय 169 आहे का आपल्याकडे? आहे. 69 डिवायडेड बाय 169 हे उत्तर आलं. कसं कसं केलं बघा. कमीत कमी एक चित्रयुक्त पत्ता येण्याची संभाव्यता विचारलेली आहे त्यांनी, माहीत नाही. मग कसं असतं संभाव्यता म्हणजे काय असतं? 1 मायनस एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता. 1 मायनस एकही चित्रयुक्त पत्ता न येण्याची संभाव्यता हे सूत्र आहे. ह्याच्यामध्ये किंमत टाकायची. मग बघितलं आपण 52 पत्ते असतात. 52 पत्त्यामध्ये 40 असे कार्ड असतात की ते नॉन फेस असतात. कसे असतात? नॉन फेस. बरोबर. मग ते डिवायडेशन केलं 10चे 13 आलं. असे 2 कॅट होते. 10चे 13 10चे 13 असं केलं 100 169 आलं. ते 1 मधून मायनस केलं 69 डिवायडेड बाय 169 आलं. पुढील संख्यात्मक राशी बरोबर ठरण्यासाठी ज्या गणिती चिन्हांनी बदलाबदल करायची आहे तो पर्याय निवडा. हे चुकले बघा. प्रिंट मिस्टेक आहे. प्रिंट मिस्टेक आहे. त्याच्यामुळे आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. असा प्रश्न जर आला, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सरळ ABCD लिहून घ्यायची. ABCD EFGHIJKL M बरोबर. NOPQRSTUVWXY आणि Z ही ABCD लिहून घेतली. असा प्रॉब्लेम आला की ABCD आपल्याला पाहिजेतच. काय म्हणते रे? EHLQW इथे क्वेश्चन मार्क दिला, परत इथे क्वेश्चन मार्क दिला. CFJOU प्रश्न जागी काय येईल? एक एक ऑप्शन आपल्याला ट्राय करावं लागेल. पहिला ऑप्शन ट्राय करून बघू आपण येतंय का. पहिला ऑप्शन ट्राय करून बघू. इथं E आहे बरोबर का. ए नंतर किती नंबरला E येतं? ए नंतर किती नंबरला E येतं? ए नंतर बरोबर. ए नंतर किती नंबरला येतं बघा. इथं ए आहे. ए नंतर किती नंबरला E रे? म्हणजे 3 सुटतात मध्ये 3 बरोबर. किती राहिले? हे 3 करणे आहे. डी नंतर यायचं बघू आपण. हे 3 आलं. डी कुठे आहे? डी हित आहे. डी नंतर एच कुठे आहे रे? हित आहे. डी नंतर एच हित आहे. म्हणजेच 3 सुटतात. परत 3 आहे बरोबर. 3 आहे. त्याच्यानंतर एल बघूया. एच नंतर एल आहे का? एच नंतर एल किती नंबरला आहे? एच नंतर एल हित आहे बरोबर. म्हणजे परत 3 घरं आहेत. परत किती घरं आहेत? एच नंतर एल 3 घरं आहेत. परत यम नंतर क्यू बघू आपण. यम हित आहे. यम हित आहे. आणि क्यू कुठे आहे रे? क्यू हित आहे. म्हणजे परत 3 घरं आहेत. म्हणजे 3-3ने हे मागं गेले बघा. 3-3ने कसं गेले? मागं गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर WTचं आहे का बघून घेऊ आपण. टी नंतर W किती नंबरला आहे? टी नंतर टी नाही. इथं 2 येत आहे. किती येत आहे? 2 येते. त्याच्यामुळे हे येत नाही. यस येते का बघू आपण. खालचं येते का? यस इथं आहे बघा. यस नंतर टी किती नंबरला? यस नंतर W बघू आपण. यस नंतर W हा येत आहे. म्हणजे हा पर्याय इथं बसतोय. म्हणजे हाच पर्याय आपल्याला उत्तर असलं पाहिजे. बघू आपण पुढेपर्यंत. हे यस तर बसला. आता बघा त्याच्यानंतर जी नंतर सी. जी कुठे गेलं? जी इथं आहे बघा. जी नंतर सी आहे का? जी नंतर सी किती घर राहतात? 3. जी नंतर सी 3 बरोबर आहे. जे नंतर एफ. जेच्या मागं एफ किती घर राहतात? 1 2 3 एफ म्हणजे आहे. एफ पण 3 आहे. त्याच्यानंतर एफ झालं. जे नंतर एफ झालं. एन नंतर जे. एन कुठे? एन आहे इथं. आणि एन नंतर जे 3 घर राहतात. एन नंतर जे 3. एस नंतर ओ बरोबर आहे. किती घर राहतात? 3 घर राहतात बरोबर आहे. आणि वाय नंतर यू. वाय कुठे? हित आहे. आणि यू 3 घर राहतात म्हणजे 3 बरोबर आहे. पर्याय नंबर 3 हा आहे ह्याचा. प्रश्नचिन्हाचा जागी काय येईल? पर्याय नंबर 3. नेक्स्ट. क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. विसंगत संख्या विचारले बघा. काय बनते बघा. 28 35.5 35.5 42 43 48.5 50.5 56 58 61.5 आणि 65.5 असं दिलेलं आहे.
मग डायरेक्ट ॲडिशन करून बघायचं आपण. बघा बरं काय इथं 28 अधिक किती रे 28 आणि 7.5 हे 5 आहे. 28 आणि किती 7 35 7.5 हे बघू 35.5 इथं काय होईल रे मग म्हणजे 6 ॲड करतो मी. किती ॲड करतो 6.5 ॲड केलं तर मला काय मिळतं 42 मिळतं. परत 35 हां 35 मध्ये मी परत जर 7.5 ॲड केलं तर 43 मिळतं आहे. परत 42 मध्ये जर मी परत 6.5 ॲड केले तर मला 48.5 मिळतं आहे. परत ह्या 48.5 मध्ये जर मी 48.5 43 एक मिनटं हे नीट गेलं पाहिजे. बघा इकडं परत शब्द सांगतो. 28 मध्ये 7.5 मिळालं तर 35.5 मिळतं. 35.5 मध्ये 6.5 मिळालं तर 42 मिळतं. बरोबर 42 मिळतं. 42 मध्ये परत 6.5 मिळालं तर 42 आणि 6 48.5. 43 मध्ये जर मी 7 मिळवलं 43 मध्ये 7.5 मिळवलं तर 50.5 मिळतं. 48 मध्ये 6.5 मिळवायचे मला. 48 आणि 6 48 49 50 51 52 53 54 म्हणजे हे चुकीचं आहे. इथं काय व्हायला यायला पाहिजे 55 यायला पाहिजे होतं. हे 56 आहे हे चुकीचं आहे. 56 चुकीचं आहे. इथं 56 चुकीचं आहे फक्त. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 84 काय दिले. दूध व पाण्याचे मिश्रण 4:3 या प्रमाणात आहे. जर 5 लिटर पाणी या मिश्रणामध्ये ओतले तर दूध व पाण्याचे प्रमाण 4:5 होते. शेवटी या मिश्रणातील पाणी व दूध किती लिटर असेल. पाणी आणि दूध किती लिटर असं विचारले. मग मी काय केलं दूध आणि पाण्याचं प्रमाण किती दिले 4:3 दिले. मी दूध x मानतो पाणी y मानतो. दूध x मानतो पाणी y मानतो. मग x/y बरोबर किती दिले प्रमाण 4:3 दिले. मग मी तिरकस गुणाकार करून 3x बरोबर 4y केलं आणि 3x - 4y बरोबर 0 हे एक इक्वेशन तयार करून घेतलं. त्याच्यानंतर 5 लिटर पाणी ओतलं ह्याच्यात तर मिश्रणाचं प्रमाण किती होतं 4:5 होतं. मग 5 लिटर पाणी ओतून ठेवलं मी ह्याच्यात x + y + 5 टाकलं. मिश्रणात 4:5 होतं. प्रमाण किती होतं 4:5 होतं. गुणाकार करून बघितला तिरकस तर मला असं इक्वेशन मिळालं. मग मी काय केलं 5x - 4y बरोबर 20 हे दुसरं इक्वेशन मी तयार करून घेतलं. तर आता मी काय करेल इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करतो. आता काय करतो इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करू. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करतो. इक्वेशन 2 काय रे 5x - 4y बरोबर 20. 5x - 4y बरोबर 20. इक्वेशन 1 काय 3x - 4y बरोबर 0. बरोबर ना 0. तर काय होईल मग बघा 5x मधून 3x गेलं हे 4 ला 4 तर जाणारच आहे. मायनस इथं प्लस होईल. बरोबर 5 आणि 3 किती झालं 5 आणि 3 मायनस आहे नाही 5 मधून 3 गेलं 2x बरोबर 20 बरोबर 20. मग x बरोबर किती आलं रे 10. x बरोबर किती आलं 10. x बरोबर 10 म्हणजे दूध किती आलं दुधाचं प्रमाण 10 आलं. दूध किती आलं 10. दूध आलं 10 बरोबर का. हे 10 आलं हे दूध आलं 10. दूध आलं 10. आता मग ह्या समीकरणामध्ये आपण किंमत टाकू आपली. ह्या समीकरणामध्ये आपल्याला पाणी पण येऊन जाईल. बघा 3x - 4y बरोबर 0. 3x म्हणजे काय 3 गुणुले 10 - 4y बरोबर 0. 10 त्रिक 30 बरोबर 30 वजा 4 बरोबर y. मग y बरोबर किती येईल रे y बरोबर 30 भागिले
4, 30/4. मग किती येतील? 4 1 4 8 वरच्या 16 4 25, 4 25, 4 7 28, 4 7 28, 4 7 28, 28 खाली राहिली 2, 4 25 7.5. हे काय आहे? पाणी आहे. 7.5 काय आहे? पाणी. हे काय आलं? पाणी. पाणी किती आलं रे आपलं? 7.5. पाणी किती आलं? 7.5. बरोबर का? पाणी किती आलं? 7.5. मग 10 लिटर दूध आणि 7.5 लिटर पाणी किती येतंय मग आता? 10 लिटर दूध, 7.5 लिटर पाणी. ह्याच्यामध्ये काय मिसळलंय? 5 लिटर पाणी मिसळलंय. 7.5 मध्ये जर 5 लिटर पाणी मिसळलं, 5 लिटर पाणी, 5 लिटर पाणी, हे पाणी आहे आणि हे पाणी आहे. टोटल पाणी किती झालं रे? मग टोटल पाणी 12.5. टोटल पाणी 12.5 आणि दूध किती आहे? 10. मग पाणी झालं 10 आणि दूध किती झालं? दूध पाणी किती झालं रे? पाणी किती झालं? 7.5 अधिक 5, पाणी झालं 12.5. पाणी किती झालं? 12.5 झालं पाणी. 12.5 पाणी आणि दूध किती झालं? 10 लिटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा, परत एकदा सांगतो वाटलंच तर. दूध व पाण्याचे मिश्रण 4:3 आहे, या प्रमाणात आहे. 4:3 मांडून घेतलं, इक्वेशन केलं, त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन मिळालं मला, वजाबाकी केली, दूध 10 आलं, पाणी आलं माझं 7.5, पहिलं पाणी होतं 5, टोटल पाणी आलं 12.5 आणि दूध आलं 10, म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 95 बघतोय आपण. क्वेश्चन नंबर 95, 0 2 3 7 8 9 यांपैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक एकदाच वापरून 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील. किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील असं विचारले. किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील? हे 4 अंक येथे किती प्रकारे भरता येऊ शकते? किती प्रकारे भरता येऊ शकते? भरता येऊ शकते. किती प्रकारे भरता येऊ शकेल रे इथं? हे शून्य तर आपण इथे घेऊ शकणार नाही. शून्य तर आपण इथे घेऊ शकणार नाही. 4 अंकी संख्या तयार करायची आपल्याला, म्हणजे अशी 4 अंकी संख्या तयार करायची. मग इथं शून्य तर घेऊ शकणार नाही. म्हणजे 1 2 3 4 5 5 प्रकारे आपल्याला इथं भरता येईल. किती प्रकारे भरता येईल? 5 प्रकारे इथं भरता येईल. बरोबर का? त्याच्यानंतर पुढं इथं किती प्रकारे भरता येईल? आता इथं 0 घेऊ शकतो, पण 1 गेलाय, त्याच्यामुळे इथं पण 5 प्रकारे आपण भरू शकतो. किती प्रकारे? 5 प्रकारे. आता 2 गेलं, इथं 4 प्रकारे भरू शकतो आणि इथं 3 प्रकारे भरू शकतो. बरोबर का? मग ह्यांचा जर गुणाकार केला, ह्यांचा मग ह्यांचा गुणाकार करून बघू आपण. गुणाकार जर केला तर एकूण संख्या आपल्याला मिळून जातील. बघा, एकूण संख्या बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3, 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 किती होईल? मग हे 5 5 25 आणि 4 त्रिक 12, 12 पंचे 60 ला 0, हातच्याले 6, 12 2 24 आणि 6 30, 300 आहे का? 300 भिन्न संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 300 भिन्न प्रकारच्या संख्या तयार होतील. परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे हे असं करायचं. येतं उत्तर. पुढचा क्वेश्चन नंबर 96, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 16 23 28 38 49 आणि 62 असं दिलंय. बघा बरं, 16 मध्ये किती मिसळू म्हणजे 23 येईल मला. 23 मध्ये किती मिसळू म्हणजे 28 येईल. 28 मध्ये किती मिसळू म्हणजे 38 येईल. 49 मध्ये किती मिसळू म्हणजे 62 येईल. बघा जरा, 16 आहे, 6 आणि ह्यांची बेरीज जर केली तर किती येते? बघा 7 येते. 7 आणि जर हे 7 मी ह्यात मिसळलं, 16 आणि 7 किती होतं? बघा
6 6 12 7 13, 16 आणि 7 किती येतं 13 येतं. परत ह्या दोघांची बेरीज किती ती 3 आणि 2 5, आणि हे जर 5 ह्यात मिसळलं तर किती येते बघा 23 आणि 5 26 27, 23 24 25 26 27 28 येते 28. परत ह्या दोघांची बेरीज 8 आणि 2 10, आणि हे 10 जर मी ह्यात मिसळलं तर किती येतं 38. परत ह्याची बेरीज किती ते 8 आणि 3 8 9 10 11, आणि ह्यात जर मी 11 मिसळलं तर किती होते 8 आणि 1 9 49. परत ह्याची बेरीज किती ती 9 आणि 4 9 10 11 12 13, किती बेरीज झाली 13 9 10 11 12 13, आणि हे 13 जर मी ह्यात मिसळलं तर किती येते बघा 13 जर मिसळलं तर 9 आणि 3 12 62 येतं. परत ह्यांची बेरीज 6 7 आणि 8, आणि मी जर 8 ह्यात मिसळलं तर किती येतं बघा 62 अधिक 8 70. पर्याय नंबर 4 आलंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 97. खाली दिलेल्या विधानाचा अभ्यास करा. गावामध्ये सुरू झालेल्या खाजगी नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गुणवत्ता ही जिल्हा परिषदेच्या शाळेपेक्षा सरस असल्याचे दिसते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गुणवत्ता ही जिल्हा परिषदेच्या शाळेपेक्षा सरस असल्याचे दिसते. वरील विधानासंदर्भात खालील कोणते निष्कर्ष योग्य आहेत? निष्कर्ष: जिल्हा परिषदेच्या शाळा या लवकरच बंद करणे आवश्यक आहे. बंद केल्या पाहिजेत का? चुकीचे आहे. जिल्हा परिषदेचे वर्ग खाजगी इंग्रजी माध्यम शिक्षकांना कायमस्वरूपी जिल्हा परिषदेचे वर्ग खाजगी इंग्रजी माध्यमांना हे असणार नाही, हे पण बरोबर. जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी गांभीर्यपूर्वक उपाययोजना करणे गरजेचे आहे. गांभीर्यपूर्वक उपाययोजना करणे गरजेचं आहे, हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 98 बघा. क्वेश्चन नंबर 98 मी परत एकदा सांगतो. एका चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर आहे. त्या चौरसाच्या बाजूच्या मध्यबिंदूला जोडून आणखी एक चौरस बनवला आहे, आणि हीच प्रक्रिया एक वेळा पुन्हा केली तर सर्वात आतल्या चौरसाची परिमिती किती असेल? चौरस काढून घेतला पहिला, त्याच्यानंतर आतमधल्या बिंदूला जोडून परत चौरस काढून घेतला. पहिला ABCD काढला, त्याच्यानंतर आतमध्ये MNO L काढला, त्याच्यामध्ये आतमध्ये PQRS काढला, आणि त्याच्या आतल्याची परिमिती विचारली. मग मी पायथागोरस प्रमेय वापरलं. इथं काय वापरलं? पायथागोरस प्रमेय. ही बाजू काढण्यासाठी LMNO बाजू MB चा वर्ग अधिक BN चा वर्ग. ह्याची बाजू मिळाली मला, किती मिळाली बाजू? 15√2 मिळाली, बरोबर का? परत आतमध्ये विचारले परत PQRS ची बाजू. मग PQRS ची बाजू परत 2 ने डिवाइड केलं तर मला 2√15√2 चा वर्ग मिळाला. मग 15 गुणिले 2 केलं तर 15 ही बाजू मिळाली मला. 15 ही काय मिळाली? बाजू मिळाली. 15 ही बाजू मिळाली, आणि विचारली परिमिती. मग 15 गुणिले 4 जर केलं तर 15 चौक 60 येतं. 15 चौक 60 येतं. उत्तर आहे 2 नंबर. ठीक आहे. नेक्स्ट, खाली दिलेली विधाने गृहीतके काळजीपूर्वक वाचा. केंद्र सरकारने दौऱ्यासाठी मंत्र्याबरोबर येणाऱ्या पत्रकारांच्या हवाई तिकिटासाठी देण्यात येणारे सूट देणे थांबवले आहे. सूट देणे थांबवले बघा. काय देणे थांबवले आहे? सूट देणे थांबवलं आहे. गृहीतके: बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सरकार काटकसरीचे धोरण अवलंबत आहे. बिकट आर्थिक परिस्थिती आहे असू शकतं. पत्रकार जे मंत्र्याबरोबर दौऱ्यासाठी जातात त्यांचा खर्च सरकारच्या माथ्यावर मारतात. केंद्र सरकारने दौऱ्यासाठी मंत्र्याबरोबर पत्रकारांच्या हवाई तिकिटासाठी देण्यात येणारी सूट थांबवलेली आहे. काय कारण असू शकतं? बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सरकार काटकसरीचे धोरण अवलंबते. बरोबर, हे असू शकतं. पत्रकार जे मंत्र्याबरोबर येतात, पत्रकार त्यांचा खर्च सरकारच्या माथी मारतात. पत्रकार ते चुकीचे, पत्रकार असणार नाही. त्यामुळे फक्त उत्तर 1 आहे याचं. क्वेश्चन नंबर 100 पाहूया आपण बघा. एका वर्गातील रवी व राजू यांना एका विषयात अनुक्रमे 25% व 50% गुण मिळाले. रवी हा त्या विषयात 60 गुणांनी नापास झाला. रवी कितीने नापास झालाय? 60 ने नापास झालाय. तर राजूला पासिंग गुणाच्या 40 गुण जास्त मिळाले. राजूला किती गुण मिळाले? 40 गुण जास्त मिळाले. तर तो विषय एकूण किती गुणांचा होता असं विचारलेलं आहे. रवीचे किती टक्के आहेत? रवी बरोबर आपण मानूया 25% आहे. रवीला किती? 25%. राजूला किती रे? राजू 50%. राजूला किती? 50%. रवी हा त्या विषयात 60 गुणांनी नापास झालेला आहे. तर तो विषय एकूण किती गुणांचा होता असं विचारलेलं आहे. मग काय करू आपण? समजा तो विषय X गुणांचा, X मार्क्सचा होता असं म्हणू. X मार्क्सचा होता.
किती मार्क्स होता? एक्स मार्कचा होता आपण मानू. आता पास होण्यासाठी किती गुण लागतात? 60 गुणांनी नापास झालाय म्हणजे त्याला पास होण्यासाठी आपण असं पकडू की वाय गुण लागतात बाबा. पास होण्यासाठी वाय गुण लागतात. पास होण्यासाठी वाय गुण लागतात. हा कितीने नापास झालाय? 60 गुणांनी नापास झालाय. कोण? रवी 60 गुणांनी नापास झालाय. नापास झाला. रवी किती गुणांनी नापास झाला? 60 गुणांनी नापास झाला. मग आपण बघू काय दिलंय? 25 टक्के. हे टक्के म्हणजे काय असतं? 25/100 असतं. टक्के म्हणजे काय असतं? 25/100. आपण काय म्हणले? समजा तो विषय एक्स मार्कचा होता म्हणून मी ह्याला काय करतो? एक्सने गुणतो. एक्सने गिनतो. ही तर वाय बरोबर वाय, कारण की वाय पास होण्यासाठी लागणारे गुण. मग त्याला पास होण्यासाठी 60 गुणांनी नापास झालाय म्हणजे इथं जर मी +60 केलं, इथं काय करतो मी +60, तर माझं इक्वेशन बनेल बघा. हे कसं इक्वेशन बनेल? मग हे बघा, y बरोबर 25x, y बरोबर 25x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 60. हे माझं एक पहिलं इक्वेशन आलं. बरोबर आहे का? आता दुसरं इक्वेशन बनवू आपण. काय बघा, y बरोबर राजूचं बघू आपण. राजूला किती गुण आहेत? 50%. मग x गुणिले 50 डिवायडेड बाय 100. पण ह्याला किती गुण मिळाले? पासिंग गुणाच्या 40% जास्त गुण मिळाले. एवढे नको होते आपल्याला म्हणून हे मायनस. मग किती होईल बघा, y बरोबर 50. y बरोबर काय? 50/50x/100 बरोबर हे मायनस करतो मी, -40. हे दुसरं इक्वेशन आलं. हे दोन इक्वेशन आले. आता हे दोन आता हे इक्वेशनमधून हे इक्वेशन वजा करून बघू आपण. आता काय होतंय मग? इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करू. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करू आपण. बघा हे काय होईल? y कॅन्सल होईल. y वजा जर करायचं म्हणलं तर. मग 25 मधून जर 50 घालवलं आपण, 25 मधून जर 50 घालवलं तर काय राहील रे? 25/25x डिवायडेड बाय 100. 25x डिवायडेड बाय 100. आता हे मायनस आहे, हे मायनसचं काय होईल? प्लस होईल. मग ही 60 आणि 40 किती होईल? 6×4=10. 6×4=10 100 होईल. किती होईल? 100. मग खाली काय आलं? 25x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 100. आपलं काय आलं आहे बघा, 25x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 100. मी हे मांडून घेतो, नाहीतर इथंच वरतीच मांडतो. काय आलं आहे आपल्या शेवटी? 25x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 100. मग काय होईल बघा, 25x बरोबर 100 गुणिले 100 किती होईल? 25 आहे हे, आणि हे 100ला 100नी जर गुणलं तर x बरोबर काय येईल बघा? x बरोबर ह्याला 25नी भागायचं. किती होईल मग? 25×100 बरोबर काय येईल? 400. मग किती विषयाचा पेपर होता? किती गुणांचा पेपर होता येईल? उत्तर इथे 400. समजले का? काय काय केलं बघा. रवीला 25% गुण मिळाले, राजूला 50% गुण मिळाले. ते लिहून घेतलं. तो विषय किती मार्काचा हे माहीत नाही म्हणून तो x मार्काचा होता असं मानलं. पास होण्यासाठी म्हणलं की y गुण लागतील. ठीक आहे. रवी 60 गुणांनी नापास झालाय म्हणजे रवीला 60 ॲड करायला पाहिजे. त्याचं इक्वेशन बनवून घेतलं मी रवीचं. नापास होते म्हणून y x गुणिले 25/100 हे इक्वेशन मला मिळालं. दुसरं इक्वेशन राजूचं बनवून घेतलं मी. x गुणिले 50/100 हाला एक्स्ट्रा होते म्हणून ते मायनस केलं मी. बरोबर का? ते मायनस केलं, इक्वेशन बनवलं. हे मायनस होतं आणि हे प्लस होतं.
इक्वेशन बनवलं, इक्वेशनमध्ये किमती टाकल्या, किमती टाकून वजाबाकी केली, वजाबाकी केल्यानंतर मला 25x100 इज इक्वल टू 100 आला. भाग दिला, उत्तर मिळून गेलं 400. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.